हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे शेंगदाणा लाडू. एकदम झटपट पण बनतात आणि भरपूर दिवस हे टिकतात, पण जवळजवळ 1 ते 1.5 महिना छान असे टिकतात. आणि तुम्ही मस्त एक लाडू हा सकाळी उठल्यावर खाऊ शकता, किंवा मुलांना तुम्ही जर छोटे मुलं असतील तर टिफिनमध्ये पण देऊ शकता. आणि तुम्ही जवळून पण बघू शकता किती मस्त असा शेंगदाणा लाडू आपला इथे तयार झालेला आहे. आणि कमी वेळेत तयार होतो आणि जास्त दिवस पण टिकतो. आणि एकदम पटकन तयार होणारी आज ही शेंगदाणा लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, निवडून वगैरे घेतलेले आहेत. आणि त्याचसोबत आपण इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे, तर त्यासाठी प्रमाण हे अर्धा किलोच राहणार आहे गुळाचं पण. आणि सोबतच आपण इथे घेतलेले आहेत 50 ग्रॅम खोबऱ्याची काप. आणि सुकं खोबरं आहे हे, छान असे त्याचे काप करून घेतलेले आहे. 50 ग्रॅम. तुम्हाला जास्त घ्यायचे असतील तरी चालेल. याने चव एकदम छान आणि वेगळी येते, मस्त अशी लाडूची, नेहमीच्या लाडूपेक्षा छान येते अशी. आणि आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. कढई गरम करून घेतली. आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले आणि लो टू मिडियम हीटवरती छान असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत 6 ते 7 मिनटासाठी. म्हणजे शेंगदाणे छान असे आतून भाजले गेले पाहिजे. फक्त वरून भाजले गेले तर मग ते आतून कच्चे राहतात. आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे लाडू खाताना छान लागतात. नाहीतर मग भाजले नाही गेले तर मग ते थोडेसे कच्चे लागतात. त्यासाठी 6 ते 7 मिनिट छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता बऱ्यापैकी रंग चेंज झालेला आहे. 1-2 शेंगदाण्याची मी साल काढून बघितली, छान साल निघत आहे. म्हणजे शेंगदाणे आपले इथे भाजून झालेले आहेत मस्तपैकी. खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे. भाजताना मस्त असं छान त्यांचा सुवास पण येतो. म्हणजे समजून जायचं की शेंगदाणे आपले पण भाजून झालेले आहेत. हे काढून घेऊया. आणि आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया. आणि शेंगदाणे भाजण्यासाठी जेवढा गॅस ठेवला होता ना, त्याच्यापेक्षा पण आणखी कमी करून घेतला मी इथे. आणि मस्त असं हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण छान असं भाजलं गेलं पाहिजे, अजिबात ओलसर राहायला नको. म्हणजे ते मिक्सरला छान पद्धतीने वाटून घेता येतं मग आपल्याला. आणि शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनिट लागलेले आहेत. आणि खोबरं पण आता बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे. छान असे डाग पण पडत आहेत खोबऱ्याला. आणि खोबरं भाजायला पण आपल्याला 4 ते 5 मिनिट इथे लागलेले आहेत. तुम्ही रंग बघू शकता, इथे चेंज झालेला आहे. मस्त असं खोबरं लालसर रंगावरती भाजून झालेलं आहे. आणि आता हे आपण काढून घेऊया. एका मोठ्या परातीमध्ये आता मी शेंगदाणे टाकून घेतले, त्यांची साल वगैरे काढून घेतली. आता त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलं आणि गूळ घेतलेला आहे. आणि गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर मग तुम्ही थोडंसं याच्यामधला गूळ काढून ठेवू शकता. आणि सर्व आता मी एकत्र करून घेतलं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गूळ मी जास्त बारीक केलेला नाही, फक्त असं कट करून घेतलेला आहे. काही खडे जर जास्तच मोठे असतील तर मग अशा पद्धतीने ते हाताने फोडून घ्यायचे. आणि व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, मिक्सर चालू बंद करून. तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे. पण कोणत्या बॅचला जर जास्त गूळ गेला असेल तर मग ते सारण जास्त गोड होईल, म्हणून मी सर्व सारण इथे हाताने मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आता लाडू बनवायला सुरुवात करूया. थोडंसं सारण असं हातामध्ये घेऊन मी अशा पद्धतीने इथे लाडू वळून घेत आहे. आणि अगदी 1 मिनिटामध्ये हा छान लाडू तयार होतो वळून. तुम्ही बघू शकता इथे झटपट असा आपला शेंगदाणा लाडू इथे तयार झालेला आहे. आणि तुम्ही मुलांना हा टिफिनमध्ये पण देऊ शकता, किंवा असंही फावल्या वेळेत खाण्यासाठी छानच आहेत. आणि खूप टेस्टी असे हे लाडू लागतात. तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर अजून पण लाडू बनवताना त्याच्यामध्ये खोबरं टाकलं नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने टाकून बघा खोबरं तुम्ही. खूप छान असे शेंगदाणा लाडू तयार होतात. आणि आजची शेंगदाणा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.